तर वर्ध्यातील कारंजा इथल्या मतदान केंद्रातनं या बिघाडाचा आढावा घेतलाय एकनाथ चौधरी यांनी। वर्ध्याच्या देवडी येथील यशवंत कन्या विद्यालय हे जे केंद्र आहे या केंद्रावरती मशीनमध्ये बिघाड आला। ईव्हीएम मशीन जी आहे ती बंद पडली आणि गेल्या 25 ते 30 मिनिटांपासून जे आहेत ते मतदार बाहेर ताटकळत आहेत। आपण सध्या या केंद्रावरती पाहू शकतो, जे केंद्र आहेत या केंद्रावरती मतदार जे आहेत ते ताटकळत आहेत आणि नेमका मतदानासाठी मतदान केंद्रावरती आतमध्ये कधी प्रवेश मिळतो यासाठीची प्रतीक्षा हे मतदार जे आहेत हे करतात आहे। आपल्यासोबत काही मतदार आहेत, आपण त्यांना विचारूया काय केव्हापासून तुम्ही आलेत आणि नेमकं काय बिघाड झाला, काय सांगण्यात आलं? 7 पासूनच आलो मी इथं, 7 वाजतापासूनच आलो, पण आता इकडं काही ना चिठ्ठी देणेवाला नाही दिसून राहिला, काही नाही, काही सोयच नाही वाटतं इथं। मतदान केंद्रावर काय मशीन मध्ये बिघाड आल्याचं सांगण्यात आलंय? असं ऐकण्यात येऊन राहिलं। 15-20 लोक येऊन आहेत सकाळपासून, अजून बाहेर आहेत उभे, ते पण त्यांचं पण बाकी आहे। काही लोक बाहेर आहेत आणि महिला देखील इथे आहेत। काय वाटतं लवकरात लवकर सुरू व्हावं, कारण तुम्हाला कुठे कामाला जायचं असेल काय? ड्युटीला जायचं आहे, लवकर सुरू व्हायला ठीक, नाही मग आम्ही जाऊन वापस जावं लागेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।